काही जे आहेत पक्ष त्यांनी हा उद्योग चालवलेला आहे आणि त्यामुळे लोकांना हे पटलं नाही. संगम तालुका एक जागृत विचाराचा तालुका आहे, त्यांना हे पटलेलं नाही आणि त्यामुळे उत्स्फूर्तपणे लोक आलेले. नथुराम गोडसेंची भाषा बोलून कुठेतरी धमकी दिली जाते, मात्र सरकारकडून अद्याप कुठली दखल याची घेतली. आता ही जबाबदारी गृह मंत्रालयाची, माजी मुख्यमंत्र्यांची आहे की असं जर कुणी करीत असेल तर आपल्याला कसा महाराष्ट्र पाहिजे? आपल्याला शांततेचा, बंधुभावाचा, विकासाचा महाराष्ट्र पाहिजे, दहशतीतून चाललेला महाराष्ट्र पाहिजे. तर ते आत्मपरीक्षण हे सरकारनं आणि मान्य मुख्यमंत्री केलं पाहिजे की त्यांना महाराष्ट्र कसा पाहिजे. संगमनेरचा जो विकास, शांतता, इथला जो बंधुभाव आहे हा मोडीत काढण्याचा कुठेतरी प्रयत्न आहेच आहे. आहे याच्या मागे कोण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये उद्योग चाललेलाच आहे. काहींना सहन होत नाही संगमनेर तालुक्याची शांतता, सुव्यवस्था, इथल्या संस्था, इथला विकास, अर्थव्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था ही मंडळी याच्यामध्ये आहेच. त्याच्याशिवाय काय इथल्या लोकप्रतिनिधी त्याचा हत्यार बनलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि चुकीच्या पद्धतीनं सत्पूर्णपणे वातावरण निर्माण करण्याचा गावगाव प्रयत्न चाललेला आहे. आजच्या मोर्चातून शासन आणि प्रशासनाला काय इशारा तुम्ही दिला? नाही, शासन एक शासनाला इशारा हा एक लक्षात आणखी घ्या, ते केवळ संगमनेरला आहे का? सगळीकडे काही ना काही चालू आहे. बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं का आपण कशा पद्धतीनं झालेलं आहे, संजय देशमुखाची हत्या किती क्रूर पद्धतीनं झाली. आपण हे पाहिलं तर प्रवीण दादा सारख्या एका ज्येष्ठ माणसावर कशा पद्धतीनं कुणी येऊन त्यांची आप घेण्याचा प्रयत्न केला, अपमानित करण्याचा. सभागृहामध्ये तिथे विधानसभेमध्ये लोक घुसण्याचे मी तर कधी पाहिलं नाही. असं घुसण्याची गुंडगिरी करतात. कॅन्टीनमध्ये टॉवेलवर आमदार जातो, घरी पोराला मारतो. काही ठिकाणी पैशाचे गठ्ठे सापडत आहेत. कोणता आमदार गोळीबार करतोय पोलीस स्टेशन. काय चाललंय काय? कसं आहे सरकार? जे काय सरकार म्हणजे हे जनतेचं सरकार आहे की काय चाललंय काय? तुम्हाला हे त्यांचं कंट्रोल होत नाही का? माझी इच्छा आहे की हे सगळं कंट्रोल करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. या सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना महाराष्ट्र कसा पाहिजे? फक्त सत्ताच पाहिजे का? मग तुम्हाला धर्माच्या नावाखाली असे उठून गेले तर सत्ता लोक गोरगरीब माणसं फसतात, त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे काय असं वाटतं. उपमुख्यमंत्री संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत एकनाथ शिंदे, त्यांना देखील काय आव्हान केलं? आता त्यांनी सुद्धा आता त्यांच्या पक्षाचा म्हणून निवडून आलेला प्रतिनिधी आहे, नीट समजून सांगितलं पाहिजे की कसं वागायचं असते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र राहिलेलो आहे, एकत्र आम्ही काम केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे एकमेकांचा स्वभाव माहिती आहे. असं आहे की या तालुक्यात शांतता निर्माण करून त्याचं राजकारण पुढे जाईल असं समजायचं काही कारण नाही. राजकारण मागच जाणार एवढी खूप जनता संगमनेरची नाही. त्यांनी ओळखून घेतलं पाहिजे आणि सूचना दिल्या पाहिजे आणि महाराष्ट्रातही बंधुभावानं चालेल सगळं अशा सूचना दिल्या पाहिजे. या पोलिसांनी सुद्धा बळी नाही पडलं पाहिजे. ते कोणाच्या घरगडी नाही येत, कोणतरी सांगितलं ना आपण ऐकायचं, हे अत्यंत दुर्दैवी चित्र. तुम्ही मला असं दाखवा, माझ्या कालखंडामध्ये अशा प्रकारची केस दाखल झाली आणि माझ्या सांगण्याला कोणाला तरी जेलमध्ये घालण्याकरता प्रयत्न, अशी एक केस दाखवा, एकच बरं का, 40 वर्षात एक केस दाखवायची. आता काय चाललंय? रोज काही ना काही उद्योग चालू आहे, रोज त्रास चालू आहे लोकांना. गावगाव गुंडाळू उठलेले दिसत आहेत सगळीकडे. आणि हे सगळे पित्ते कोणाचे? या लोकप्रतिनिधीचे पित्ते. त्यांना पाठीशी घातलं जाते आणि त्या लोकप्रतिनिधी पाठीशी घालणार आणखी कोणीतरी. हा करावं लागेल ना शेवटी. पोरं तर आम्हाला उद्या करावाच लागतील. शेवटी लोकांच्या रक्षणाकरता येते, त्यांना मारण्याकरता नाही. शेवटी लोकांचं रक्षण करण्याकरता आडवे उभे तर राहतील, कुणी मारायला गुंड चालले तर. अमृतसर ही अशी आहे का जे गुंडाळ उठलेले आहेत त्या गुंडाळांचा जर रोखायचं असेल त्याला, गरीबाला मारायला चाललं. बांधावर एका पोराला मारलं होत्या गाय करता मुलं. तुम्हाला माहिती आहे पोरा किती गरीब होता. असं मारायला चालले तर कधी तुझी अमृतसर उभी तर राहील आडवी. भुजबळाला तुम्ही म्हणले त्रास होतोय, नेमका काय त्रास होतोय? ते तुम्ही खरं भुजबळाला एकदा विचारा किती त्रास होतोय त्यांना साधं इतका ज्येष्ठ मानव, ते नाशिकचं पालकमंत्री पण नाही, त्याला झेंडावंदनाला दिलं नाही. अरे काय एवढं आम्हाला कसं तरी वाटतं, वाईट वाटतंय. बळी घेतला नक्की काय? अरे कोकाट्याच्या अगोदर किती उद्योग झाले होते, कोकाट्याच्या अगोदर किती थैल्या सापडल्या होत्या, कोकाट्याच्या अगोदर कॅन्टीन मध्ये काय घडलं होतं, कोकाट्याच्या अगोदर गोळीबार कसा एका आमदारानं त्याच्या पियेनं एका ठिकाणी आमदार केलेलं आपल्याला दिसतो, त्याचे भावना केलेलं दिसतो. अरे ते प्रकरण बाजूला ठेवण्याकरता कोकाट्यावर फोकस केलं आणि त्यांचं खातं काढून घेतलं. बाकीचे विसरून गेले. बाकी सगळं हे विसरण्याकरता कोकाट्याचं जास्त वाजवलं. असं झालं म्हणजे कोकाट्याला बळी देऊन त्याचा अपमानित करून त्यांनी बाकीच्या सगळ्यांना वाचवलं. असं बाजूला